नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरमध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अर्थ समजून घेतला. अर्थशास्त्राच्या आपल्या अभ्यासक्रमाला दोन व्याख्या आहेत. संपत्तीच्या दृष्टिकोनातून ॲडम स्मिथ यांची व्याख्या आणि दुर्मिळतेच्या दृष्टिकोनातून रॉबिन्स यांनी केलेली व्याख्या. या दोन व्याख्येचा परामर्श आपण मागील तासामध्ये घेतलेला होता. या तासामध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती नेमकी काय आहे या अनुषंगाने आपण अभ्यास करू. कोणत्याही शास्त्राची व्याप्ती ही त्या शास्त्राची ज्ञानकक्षा कुठपर्यंत विस्तारलेली आहे त्याचं विश्लेषणात्मक अभ्यास किंवा त्याचं विश्लेषण म्हणजे त्या शास्त्राची व्याप्ती म्हणून आपण लक्षात घेतो. अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या संदर्भात अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. मानवाच्या जीवनातील आर्थिक बाबींचा अभ्यास अर्थशास्त्र करतं आणि त्यामुळं मानवी जीवनातल्या ज्या काही आर्थिक घटक आहेत, आर्थिक संकल्पना आहेत, आर्थिक बाबी आहेत, उदाहरणार्थ उत्पादन, उत्पन्न, उपभोग, विनिमय, वितरण, खर्च या अनुषंगाने येणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पनांचा अभ्यास अर्थशास्त्र करतं. मग या संकल्पनांचा अभ्यास ज्या ज्या क्षेत्रामध्ये होतो त्या त्या क्षेत्रामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास होतो. त्या त्या क्षेत्रापर्यंत अर्थशास्त्राची व्याप्ती ही विस्तारलेली आपल्याला दिसते. साधारणपणे जेव्हा आपण अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा अभ्यास करतो तेव्हा अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या अनुषंगानं वेगवेगळे दृष्टिकोन समोर येतात. हे दृष्टिकोन अर्थशास्त्राच्या व्याख्येच्या अनुषंगाने आपल्याला अधोरेखित करता येतात. उदाहरणार्थ ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची केलेली व्याख्या ही संपत्तीच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजेच पैसा हा अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे. जिथं जिथं पैसा, संपत्ती या अनुषंगिक बाबींचा अभ्यास होतो, या अनुषंगिक बाबीचा संदर्भानं आधार घेतला जातो, ती क्षेत्रे ही अर्थशास्त्राच्या व्याप्तीची क्षेत्रे म्हणून आपल्याला म्हणता येतात. डॉक्टर मार्शल यांनी आर्थिक कल्याणाच्या अनुषंगाने अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. ते म्हणतात की अर्थशास्त्र हे भौतिक कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. म्हणजेच जिथं जिथं भौतिक कल्याणाचा अभ्यास होतो, मानवाच्या आर्थिक कल्याणाचा अभ्यास होतो, ती क्षेत्रे ही अर्थशास्त्राच्या अभ्यासाची क्षेत्रे आहेत. तिथपर्यंत अर्थशास्त्राची व्याप्ती विस्तारलेली आपल्याला दिसते. तिसरी व्याख्या होती ती म्हणजे रॉबिन्स यांनी केलेली आर्थिक प्रश्नांच्या अनुषंगाने, दुर्मिळतेच्या अनुषंगाने. यामध्ये त्यांनी दुर्मिळता किंवा आर्थिक प्रश्न अभ्यासणं हे अर्थशास्त्राचं काम आहे. थोडक्यात आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करणारं शास्त्र हे अर्थशास्त्र. अशा पद्धतीचं विवेचन अर्थशास्त्राच्या अनुषंगानं केलं. म्हणजे जिथं जिथं आर्थिक प्रश्न निर्माण होतात ती सर्व क्षेत्रे ही अर्थशास्त्राचा अभ्यासाचा अभ्यास विषय आहेत किंवा तिथेपर्यंत अर्थशास्त्राची व्याप्ती पोहोचलेली आहे. अधिक अर्थशास्त्राला व्यापकता ही रॉबिन्स यांनी मिळवून दिलेली आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. आधुनिक काळात दिवसेंदिवस अर्थशास्त्राची व्याप्ती ही सातत्याने वृद्धिंगत होत असताना, वाढत असताना आपल्याला दिसते. ही व्याप्ती आपल्याला विश्लेषित करत असताना पुढील मुद्द्याच्या आधारे त्याचं विश्लेषण करता येतं. प्रामुख्याने उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण, आर्थिक कल्याण, सार्वजनिक वित्त ज्याला आपण सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च, आय आणि व्यय म्हणतो, जागतिकीकरण व इतर अभ्यास घटक हे सर्व अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा अभ्यास घटक म्हणून आपल्याला लक्षात घेता येतात. या घटकांची जिथं जिथं उपयोग होतो, ज्या ज्या क्षेत्रामध्ये हे घटक उपयोगात आणले जातात, हे घटक लक्षात घेतले जातात, त्या त्या क्षेत्रामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास होतो. अर्थशास्त्राची व्याप्ती विस्तारलेली आपल्याला दिसते. यामध्ये उपभोग, वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची शक्ती असते, त्या शक्तीला उपयोगिता म्हणतात. उपयोगितेचा वापर करून घेणे म्हणजे उपभोग. उपभोगाचा अभ्यास हा अर्थशास्त्राचा मुख्य उद्देश आहे. म्हणजेच अगदी जन्मल्यापासून ते शेवटच्या मृत्यूपर्यंत मनुष्य हा वेगवेगळ्या बाबीचा उपभोग घेत असतो किंवा उपभोग हा अनिवार्य भाग असतो. अर्थव्यवस्थेतील व्यक्ती त्यामुळे उपभोक्ता शेवटपर्यंत राहतो. मग प्रत्येक व्यक्ती उपभोक्ता असतो. उपभोगाच्या स्थितीवर
उपभोक्त्याचं म्हणजेच पर्यायानं व्यक्तीचं राहणीमान अवलंबून असतं. प्रत्येक व्यक्ती अधिकाधिक उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो आणि या अनुषंगानं अर्थशास्त्रामध्ये उपभोगाचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. मग त्यामध्ये मागणीचा सिद्धांत, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत, समसीमांत सिद्धांत यासारखे सिद्धांत या उपभोगाच्या अनुषंगाने निर्माण झाले आहेत. या सिद्धांताचा अभ्यास, आधार ज्या ज्या क्षेत्रामध्ये घेतला जातो त्या त्या क्षेत्रामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास होतो. ती क्षेत्रे अर्थशास्त्राच्या व्याप्ती किंवा ज्ञानकक्षा तिथपर्यंत पोहोचलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. थोडक्यात उपभोग हा व्याप्तीचा महत्त्वाचा भाग आहे. दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादन, प्रोडक्शन. ॲडम स्मिथ यांच्यामध्ये उत्पादन म्हणजे भौतिक वस्तूंची निर्मिती. उत्पादनाच्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थशास्त्रांच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. त्या लक्षात घेऊन भूमी, श्रम, भांडवल या उत्पादन घटकांच्या साह्यानं जे काही नवनिर्मिती होते किंवा ज्याच्यामध्ये रूप उपयोगिता, स्थान उपयोगिता, वेगवेगळ्या प्रकारच्या उपयोगिता निर्माण होतात, ती जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आपल्याला उत्पादन म्हणता येते. या उत्पादनाच्या अनुषंगानं वेगवेगळे सिद्धांत अर्थशास्त्रामध्ये आहेत. कॉप डगलस उत्पादन सिद्धांत, उत्पादन फलाचा सिद्धांत, बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत, प्रमाण फलाचा सिद्धांत, हे वेगवेगळे सिद्धांत उत्पादन कशा पद्धतीनं कोणकोणत्या घटकाच्या सहाय्यानं कसं होतं याचं विश्लेषण करतात. या उत्पादन सिद्धांताचा जिथं जिथं उपयोग केला जातो, ज्या ज्या क्षेत्रामध्ये वापर केला जातो त्या त्या क्षेत्रामध्ये अर्थशास्त्र अभ्यासल्या जातो. ती क्षेत्रे अर्थशास्त्रानं व्यापलेली आहेत असं आपल्याला म्हणता येतं आणि दिवसेंदिवस यांचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वीकार होत आहे. म्हणून अर्थशास्त्राची व्याप्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सातत्याने वृद्धिंगत होत असताना आपल्याला दिसते. विभाजन हा सुद्धा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. भूमी, श्रम, भांडवल, संयोजन हे जे उत्पादन घटक आहेत, या उत्पादन घटकाच्या साह्यानं उत्पादन होतं. या उत्पादन घटकाला उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल वेगवेगळे मोबदले मिळतात. या मोबदल्यांचं वितरण या उत्पादन घटकांच्या माध्यमात होतं. या प्रकारच्या विभाजनाच्या म्हणजे मिळालेल्या उत्पन्नातून जे काही विभाजन वाटणी आहे त्या विभाजनाचा या संकल्पनेचा उपयोग जिथं जिथं होतो तिथे तिथं अर्थशास्त्राचे विश्लेषण केले जाते. अर्थशास्त्राचा अभ्यास विषय लक्षात घेतला जातो. विभाजनाचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. खंड सिद्धांत असेल, श्रमसिद्धांत असेल, वेतनाचा सिद्धांत, नवप्रवर्तन सिद्धांत असेल, नफ्याचा व्याजाचे सिद्धांत असतील, या सर्व सिद्धांताचा ज्या ज्या क्षेत्रामध्ये उपयोग केला जातो ती क्षेत्र अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयाची क्षेत्र म्हणून ठरतात. तिथपर्यंत अर्थशास्त्राची व्याप्ती ही विस्तारलेली आहे. विनिमय, एक्सचेंज. विनिमय म्हणजे उत्पादकानं तयार केलेली वस्तू उपभोक्त्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया. या विनिमय प्रक्रियेमध्ये बाजारपेठ महत्त्वाचा घटक असतो. बाजारपेठेमध्ये वस्तूंच्या किमती निश्चित केल्या जातात. किमती उत्पादकास आणि उपभोक्त्यास स्वीकाराव्या लागतात. अर्थात वस्तूच्या किमती कशा ठरतात, बाजारपेठ कशा स्वरूपाची आहे हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेतले जाते. आणि म्हणजेच मक्तेदारी बाजारपेठ, पूर्ण स्पर्धा बाजारपेठ, मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजारपेठ, ज्याला आपण पूर्ण बाजारपेठ म्हणतो. या बाजारपेठेमध्ये किंमत निश्चिती कशी होते, या बाजारपेठेमध्ये उत्पादनाचं विक्री करण्यासाठी, विनिमय वाढवण्यासाठी काय काय करावं लागतं, या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. याचा संदर्भ, याचा उपयोग ज्या ज्या क्षेत्रामध्ये होतो त्या त्या क्षेत्रामध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती ही विस्तारलेली आपल्याला दिसते. थोडक्यात विनिमय हा अर्थशास्त्राचा अभ्यास घटक आहे. या अभ्यास घटकाची उपयोगिता किंवा या अभ्यास घटकाचा उपयोग ज्या ज्या क्षेत्रामध्ये होतो त्या त्या क्षेत्रामध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती ही विस्तारलेली आपल्याला दिसते. सार्वजनिक आयव्यय, त्यालाच आपण सार्वजनिक वित्त म्हणतो, पब्लिक फायनान्स. सार्वजनिक वित्ताचा अभ्यास हा अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास आहे. म्हणजेच सरकारचं उत्पन्न आणि सरकारचं खर्च या अंतर्गत येणाऱ्या बाबींचा अभ्यास ज्या ज्या क्षेत्रामध्ये होतो त्या त्या क्षेत्रापर्यंत अर्थशास्त्राचा अभ्यास होतो. मग सरकारचे उत्पन्न साधने कोणती आहेत? कर आहे, दंड आहे, अंतर्गत कर्ज, परकीय कर्ज, हे सुद्धा सरकारच्या कराच्या उत्पन्नाची म्हणजे सरकारच्या उत्पन्नाची साधने म्हणून आपल्याला सांगता येतात. तसंच खर्च आहे.
सरकारचा खर्च, सार्वजनिक खर्च सरकार करतं, संरक्षणावर करतं, प्रशासनावर करतं, आधारभूत संरचना उभारणीसाठी करतं, वेगवेगळ्या आर्थिक समस्या आहेत देशातल्या, त्या समस्या निर्मूलन करण्यासाठी सुद्धा सार्वजनिक खर्च केला जातो. एवढंच नाही तर घेतलेलं जे कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी व्याजाच्या माध्यमातून, मुद्दलाच्या माध्यमातून सरकारला खर्च करावा लागतो. या वेगवेगळ्या विकास योजनांवर केलेला खर्च हाही या ठिकाणी अभिप्रेत असतो, लक्षात घेतला जातो. या सर्वांचा अभ्यास ज्या ज्या क्षेत्रामध्ये होतो त्या त्या क्षेत्रापर्यंत अर्थशास्त्राची व्याप्ती विस्तारलेली आहे. थोडक्यात सार्वजनिक उत्पन्न आणि खर्चाची साधने यांचा अभ्यास जिथे होतो तिथे तिथं अर्थशास्त्राची व्याप्ती विस्तारलेली आपल्याला लक्षात येते. आर्थिक कल्याण, डॉक्टर मार्शल, पिगू, रॉ यासारख्या पॅराटो यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राची ज्ञानकक्षा कल्याण क्षेत्रापर्यंत वाढवलेली आहे. प्रामुख्यानं जे गरीब आहेत त्यांचं आर्थिक कल्याण करणं, वंचितांचं आर्थिक कल्याण करणं यासाठी काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्यांसाठी काही तरतुदी केल्या जातात. त्या सर्वांचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो. म्हणजेच पर्यायानं या कल्याणाच्याच बाबीच्या संदर्भात जिथं जिथं ज्या ज्या क्षेत्रामध्ये अभ्यास होतो त्या त्या क्षेत्रामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास विस्तारलेला आपल्याला दिसतो. अलीकडल्या काळामध्ये जागतिकीकरण हा अत्यंत महत्त्वाचा एक संकल्पना निर्माण झालेली आहे. मुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, खाजगीकरण ह्यांना अर्थशास्त्रीय संकल्पना म्हणून लक्षात घेतलं जातं आणि जागतिकीकरणाचा अर्थशास्त्रामध्ये अभ्यास होतो. जागतिकीकरणामध्ये आयात निर्यात, वाहतूक, संदेशवहन, पर्यावरण, शेती, व्यापार चक्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ह्या सर्वांचा एकूण जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो या अनुषंगाने विचार हा अर्थशास्त्रामध्ये होतो. आणि या संकल्पनांचा अभ्यास जिथं जिथं होतो तिथे तिथं अर्थशास्त्राचा अभ्यास हा अपेक्षित ठरतो. तिथपर्यंत अर्थशास्त्राची व्याप्ती ही विस्तारलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. याशिवाय अन्य घटक आहेत जे अर्थशास्त्राची व्याप्ती अधोरेखित करतात. यामध्ये शिक्षण, लोकसंख्याबाबत असलेलं धोरण, व्यापार चक्रे, पर्यावरण, शेती, जलव्यवस्थापन, शासकीय खाजगी धोरणे, वेगवेगळे अर्थशास्त्रीय अभ्यास या अनुषंगानं सुद्धा आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास विस्तारताना लक्षात येतो. अलीकडल्या काळामध्ये अभियांत्रिकी क्षेत्र असो, मेडिकल क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये मार्केटिंगचा अभ्यास सुरू आहे. या मार्केटिंगचा अभ्यास करण्यासाठी अर्थशास्त्राचा संदर्भ म्हणून वापर केला जात आहे. म्हणजेच अर्थशास्त्र हे केवळ सामाजिक शास्त्राचा अभ्यास घटक राहिला नसून तो इतर सर्व शास्त्रामध्ये सुद्धा एक प्रमुख अभ्यास घटक म्हणून पुढे यायला आहे. दिवसेंदिवस त्यामुळे अर्थशास्त्राची व्याप्ती विस्तारत आहे. अर्थशास्त्राची व्याप्ती ही सातत्यानं विस्तारत असताना आपल्याला दिसते. म्हणून अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्रामधलं महत्त्वपूर्ण शास्त्र म्हणून आज लक्षात घेतलं जातं किंवा सातत्यानं प्रत्येक शास्त्राला सहाय्यभूत ठरणारं शास्त्र म्हणून अर्थशास्त्राचा या ठिकाणी आपल्याला व्याप्तीच्या अनुषंगाने विचार करता येतो. अर्थशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस विस्तारताना दिसते. असं असलं तरी अर्थशास्त्राच्या व्याप्तीला काही मर्यादा आहे. कारण अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करता का नाही या संदर्भात संभ्रम आहे. काहींच्या मते अर्थशास्त्रामध्ये केवळ आर्थिक घटकांचं विवेचन केलं जातं, आर्थिक घटकांचं संख्यात्मक विवेचन केलं जातं, गुणात्मक विवेचन केलं जात नाही. ही मर्यादा आहे. तसंच अर्थशास्त्र मानवाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करतं असाही अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये मर्यादा म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जाते. असं असलं तरीही या मर्यादा असल्या तरी दिवसेंदिवस सातत्यानं अर्थशास्त्राची व्याप्ती ही विस्तारताना आपल्याला दिसते. सातत्याने त्याचा विस्तार होतो. थोडक्यात अर्थशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस विस्तारत आहे, वाढ होत आहे असं आपल्याला म्हणता येतं. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.